आज मी करणार आहे 39 साइजचं ब्लाउज कटिंग। तर प्रिन्सेस कट ब्लाउज कट करायचा आहे आपल्याला। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक कार्डशीट पेपर। माझ्या साइडला आहे बंद बाजू आणि पुढच्या साइडला आहे ओपन बाजू, असा डबल फोल्ड करून घेतलेला आहे मी हा कार्डशीट। तर आता आपल्याला सगळ्यात आधी इथे ड्रॉ करायचा आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे टेप घेतल्यानंतर सगळ्यात पहिले घेऊया आपण उंची आहे ह्या ब्लाउजची 15 इंच, तयार उंची 15 इंच आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 16 इंच घ्यायची आहे आपल्याला उंची। आणि समोरच्या साइडने सुद्धा आपल्याला अशी 16 इंच उंची मोजून घ्यायची आहे आणि एक मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला बाकीचे सगळे ड्रॉ करायला व्यवस्थित पडेल। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे शोल्डर। तर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 6.5 इंच, मोठं माप आहे त्याच्यासाठी मी शोल्डर घेतलेला आहे 6.5 इंचाचं। त्याच्यानंतर मुंढा घ्यायचा आहे आपल्याला 7 इंचाचा। मुंढाची जी लेंथ आहे ती मी घेतलेली आहे 7 इंच। आणि त्यानंतर इथे मी एक अशी पुन्हा लाईन आखून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे चेस्टचं माप। चेस्टचं माप आहे आपलं 39चा चौथा भाग येतो आपला पावणे 10 वरती एक मार्किंग करायचं। आणि त्यानंतर आपल्याला पुढे करायचं आहे 1.5 इंचावरती फिटिंगचं मार्किंग। त्यानंतर ही सुद्धा आपल्याला अशी एक लाईन आखून घ्यायची आहे। आणि आता मग आपल्याला करायचं आहे इकडे खाली कमरेचं मार्किंग। कमरेचं मार्किंग आहे आपलं 33 इंचची कंबर आहे आपली तयार। तर त्याच्यासाठी 33चा चौथा भाग आहे 8.25 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा 1.5 इंच इथे पुढे ॲड करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता हे झालेले आहेत आपले जे मेन मार्किंग आहे ते, म्हणजेच उंची, शोल्डर आणि कमर, हे आपले जे 3 मार्किंग आहे ते झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता करायचं आहे आर्म होलचं। आर्म होलसाठी जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं 1 इंचावरती ड्रॉ करायचं आणि त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे असा फ्रेंच कर्वने त्याला आकार। 1 इंचावरती असं बरोबर त्याला आकार देऊन घ्यायचा आहे आपला। याला म्हणतात फ्रेंच कर्व। जर कोणाला आकार देता येत नसला तर त्यांनी असा याचा वापर करून अशा प्रकारे आकार द्यायचा आहे। आणि पुन्हा आपल्याला इथून जायचं आहे असं 1/2 इंच खाली। तर ते आपण नंतर करूया। त्यानंतर हे झाले आपले बॅकवालेचे एकदम जे इम्पॉर्टंट मेजरमेंट असतात ते। त्याच्यानंतर आता घेऊया आपण गळा। तर गळा आहे आपला 3 इंचावरती पुन्हा। आणि त्याच्यानंतर गळ्याची लांबी आहे 10.5 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच, अर्धा इंच प्लस करायचा म्हणजे झाली 10.5 इंच। त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी जी आहे ती घ्यायची आहे 3.5 इंचाची आणि पुन्हा इथे एक असा हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकताय तुम्ही आता इथे आपलं हे तयार झालेलं आहे बॅकवालं पॅटर्न। तर आता ह्याच्यातच आपल्याला फ्रंटचा सुद्धा भाग काढायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे लगेच कटिंग करून घ्यायचं नाही। पेपरवरती आपण फ्रंट आणि बॅक हे दोघं एकाच साईडला काढू शकतो, त्यामुळे आपल्याला लगेच याची काय म्हणतात कटिंग करायची नाहीये। तर फ्रंटला जे आहे ते आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, म्हणजे 16.5 आपल्याला घ्यायची आहे इथे समोरची उंची। मागच्या उंचीपेक्षा फ्रंटची उंची जी आहे ती अर्धा इंचाने एक्स्ट्रा घ्यायची आहे। तर आधी आता मी ह्या 16.5 इंचावरती सगळ्यात पहिले लाईन ड्रॉ करून घेते, तुम्हाला दाखवते। हा जो आहे 16 इंचावाला तो आहे बॅकवाला पार्ट आणि हा जो आहे 16.5 इंचावाला तो आहे फ्रंटचा पार्ट। आता मी त्याच्यासाठी दुसरा पेन वापरते जेणेकरून तुम्हाला कळेल। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे फ्रंटला। आता हे तर आपलं सगळं सेमच असणार आहे, आपल्याला फक्त आता इथे प्रिन्सेसचा आकार टाकायचा आहे, एपेक्स पॉइंट टाकायचा आहे। एपेक्स पॉइंट म्हणजेच आपला टक्स टाकायचा आहे, जो मेन टक्स असतो त्याची उंची टाकायची आहे। तर टक्स येणार आहे आपला 10.5 प्लस अर्धा इंच म्हणजेच 11 वरती येणार आहे। त्यानंतर टक्सची जी रुंदी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 4 इंच घ्यायची आहे आपल्याला त्याची रुंदी।
इथे बघू शकता मी अशी एक खून करून घेतलेली आहे, फुली तयार करून घेतलेली आहे. अशी 11 ते 4. त्याच्यानंतर आपल्याला ह्या 4 मधनं अर्धा इंच मायनस करायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला घ्यायचं आहे इथे 3.5 इंच. 3.5 इंचापासून आपल्याला टक्स जो आहे तो घ्यायचा आहे 3 इंचाचा. हा जो मधला टक्स आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 3 इंचाचा, कारण की माप मोठा आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायची आहे ही अशी एक चौकोन तयार, पिरॅमिड तयार करायचा आहे. तर बघू सॉरी इकडे नाही, इथे मी परत दुसऱ्या पेनने करून दाखवते. हा आहे आपला मेन टक्स. ते चुकीने झालं माझ्याकडून तिथे. तर हा असणार आहे आपला रेडवाला मेन टक्स, हा नाहीये. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आता इथून इथपर्यंत असे जॉईन करून घ्यायचं आहे. तर इथून पण इथपर्यंत जॉईन करण्यासाठी आपल्याला अशी एक लाईन आखून घ्यायची. असा मोंढ्यातून, एकदम मोंढ्यातून आपल्याला हा कर्व इथे घ्यायचा आहे. पण त्याच्या आधी आपण मोंढा, फ्रंटवाला जो मोंढा आहे तो ड्रॉ करून घेऊया. तर फ्रंटवाला मोंढा जो आहे याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे. तुम्हाला मी आधीच्या 4 टक्सवाल्या ब्लाऊजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की फ्रंटवाला मोंढा जो आहे तो बॅकवाल्या मोंढ्यापेक्षा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा, जेणेकरून ब्लाऊजला झोळ पडत नाही. अर्धा इंच आतमध्ये आल्यानंतर आपल्याला करायचं आहे पुन्हा 1 इंचावरती निशाण, आणि पुन्हा आपल्याला द्यायचा आहे पुढच्या मोंढ्याचा आकार. तो तुम्ही सरळही देऊ शकताय किंवा म्हणजे डायरेक्ट सुद्धा देऊ शकताय किंवा फ्रेंच कर्वने सुद्धा देऊ शकताय. तर आता मी फ्रेंच कर्वने तुम्हाला इथे पुढच्या मोंढ्याचा आकार जो आहे तो ड्रॉ करून दाखवते आहे. बघा, झाला आपला पुढच्या मोंढ्याचा आकार तयार. तर पुढच्या मोंढ्याच्या आकारापासून आपल्याला डायरेक्ट इथे अशी ही रेष ओढून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे द्यायचा आहे त्याला असा थोडासा गोलाकार. हे मी सरळ करते जेणेकरून तुम्हाला कळेल की आकार कसा द्यायचा आहे. असा थोडासा असा आपल्याला गोलाकार इथे देऊन घ्यायचा आहे. ह्या लाईनपेक्षा पाव इंचच आपल्याला फक्त बाहेर जायचं आहे पुढच्या साईडनी. आणि ही झाली आपली काय म्हणतात फ्रंटवाला प्रिन्सेसचा भाग तयार. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे हिला आपल्याला पहिले मोजून घ्यायचं आहे. ही लाईन किती आहे? ही आहे 5.5 इंच आणि एक लाईन. तितकीच आपल्याला इथे सुद्धा ह्या लाईनवरती 5.5 इंच आणि एक लाईन इतकं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता याला आकार द्यायचा आहे आपल्याला. हा जो पार्ट आहे याला आकार द्यायचा आहे. तर याला आकार देण्यासाठी आपल्याला काही नाही, फक्त असं थोडंसं वरती येऊन असं बाहेरच्या साईडनी साधारण अर्धा ते पाव इंच आपल्याला बाहेरच्या साईडनी जायचं आहे. आणि झाला हा आपला प्रिन्सेसचा आकार तयार. बट आपल्याला हा टक्स जो आहे तो मायनस करायचा आहे. हा जो टक्स आहे हा मायनस करायचा आहे आणि याला इकडे वाढवायचं आहे. तर ते कसं वाढवायचं त्याच्या आधी आपण गळा ड्रॉ करून घेऊया. तर फ्रंटचा गळा सुद्धा 3 आहे. हे गळा रुंदी सुद्धा 3 आहे आणि फ्रंटच्या गळ्याची उंची आहे आपली 7 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे अर्धा इंच प्लस, म्हणजे झाली ही आपली 7.5 इंचाची गळा रुंदी. आणि फ्रंटला सुद्धा आपल्याला फ्रेंच कर्वने असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. लाल कलरचा जो दिसतो आहे तुम्हाला तो आहे फ्रंटवाला मोंढा आणि ब्ल्यू कलरवाला जो दिसतो आहे तुम्हाला तो आहे बॅकचा मोंढा. हे 2 मोंढे आपले खूप महत्त्वाचे असतात. हे जर चुकले तर पूर्ण ब्लाऊज चुकतं. त्याच्यामुळे ह्याच्यावरती जास्त काम करायचं, आकार एकदम परफेक्ट द्यायचा. तर झाला आपला हा फ्रंटचा गळा.
हा झाला आपला बॅकचा गळा, हा आहे आपला फ्रंट मोंढा आणि हा आहे आपला बॅक मोंढा. हा झाला आपला प्रिन्सेसचा आकार तयार हा, आणि हा आहे प्रिन्सेसचा साइड पार्ट. तर याला आता आपल्याला इकडे पुढे वाढवायचं आहे. ही आहे आपली बॅकची फिटिंग आणि आता इथे करायची आहे आपल्याला ती म्हणजे फ्रंटची फिटिंग. फ्रंटची फिटिंग कशी टाकायची आता ते तुम्हाला दाखवते मी आधी. तर सगळ्यात आधी आपल्याला कंबर घ्यायची आहे. आपण इथे किती घेतलेले आहे, 3.5 घेतलेला आहे. त्याच्यातनं हा 3 इंचाचा टक्स जो आहे तो वजा करायचा आणि आपल्याला इथे खालच्या ह्या 16.5 वरती टाकायचा आहे. ते म्हणजे आपली ब्लाऊजची फिटिंग सगळी. तर खाली आपली ब्लाऊजची फिटिंग किती आली होती, कमर किती आली होती, 8.25 इंच आली होती. त्याच्यामध्ये आपल्याला करायचे आहे 1.5 इंच प्लस, म्हणजे झाली आपली ही साईडचा भाग तयार. तर आता याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ह्या फिटिंगच्या लाईनपासून ह्या लाईनपर्यंत आपल्याला ही अशी जोडून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या लाईनपासून ही लाईन अशी जोडून घ्यायची आहे. माप मोठं असल्यामुळे थोडंसं साईडला गेलेलं आहे, पण जेव्हा आपण हा टक्स जॉईन करू तेव्हा हे बरोबर सरळ येईल. त्याच्यानंतर हा जो पार्ट जो आहे हा किती आहे आपल्याला सगळ्यात पहिले मोजून घ्यायचा आहे. तर आता हे 1 पासून मी मोजते जेणेकरून समजेल असं. तर हा आहे आपला 1/2 इंचाचा. त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस करून आपल्याला इथे टाकायचं असतं. तर बघू शकताय इथे 1 इंच वरती यायचं आणि ही अशी क्रॉसमध्ये पूर्ण पट्टी जोडून घ्यायची. ह्या अर्ध्यापासून ह्या 1 पर्यंत अशी जोडून घ्यायची, म्हणजे हा जो खाली टोक आलेला आहे तो निघून जातो आणि ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतं. तर हा असा आपला आकार तयार झालेला आहे. इथून हा असा आपला पूर्ण हा आकार तयार झालेला आहे आणि हा इकडून असा तयार झालेला आहे. आणि आता इथे सुद्धा फ्रंटला सुद्धा आपल्याला 1/2 इंच वरती यायचं, जेणेकरून ब्लाऊज जे आहे ते खूप व्यवस्थित बसतं. खाली जास्त पोटावरती येत नाही हे ब्लाऊज, मग त्याच्यासाठी हा 1/2 इंचाचा आपल्याला वरती यायचं असतो. तर हे झालं आपलं प्रिन्सेस कटचं ड्रॉइंग. तर सगळ्यात पहिले आता आपण याची कटिंग करून घेऊया. त्यानंतर आता आपण हे ब्लाउज पीस वरती कट करायचं आहे. त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरवरती आपल्याला सगळ्यात आधी हा जे आहे ते ड्राफ्ट करून घ्यायचं आहे. तर मी घेतलेलं आहे त्याच्यासाठी असं अस्तरवर. तर अशा प्रकारे आता मी याला इथे ॲडजस्ट केलेलं आहे आणि त्याच्यानुसार बरोबर एकदम साईडने त्याला मी ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला हे काढून दाखवते. तर बघू शकताय
मी इथे हा फ्रंटवाला पार्ट घेतलेला आहे, जो पुढे दिसणार आहे त्याला 1 नंबर दिलेला आहे. हा इथे बॅकवाला पार्ट घेतलेला आहे, जो की ओपन असणार आहे, त्याच्यामुळे याला मी 3 नंबर दिलेला आहे. आणि हा जो आहे आपला साईडवाला पार्ट आहे, तर याला मी 2 नंबर दिलेला आहे. हा पार्ट इथे जोडायचा आहे आपल्याला, त्याच्यामुळे मी याला 2 नंबर दिलेला आहे. हा 1, हा 2, हा 3. आणि इथे आपल्याला करायचे आहेत स्लीव्ज कट. तर हे होतं आजचं आपलं प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग. तर आता याला मी सगळ्यात आधी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते ब्लाऊजवरती आपल्याला कशा प्रकारे कट करायचं आहे ते. हे जे ब्लाऊज आहे ते एक ब्रायडल ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती असं नेक आणि स्लीव्सचं डिझाईन दिलेलं आहे आणि सोबतच बॅकला लावण्यासाठी काठ पण दिलेले आहे. तर सगळ्यात आधी मी आता इथे आपण जे अस्तर कट करून घेतलेलं आहे ते ठेवते, जेणेकरून आपल्याला ते इझी जाईल आणि आपल्याला कसं कट करायचं आहे ते कळेल. आणि हे थोडंसं भरलेलं असल्यामुळे याला खूप ॲडजस्ट करून आपल्याला कट करावं लागणार आहे आणि स्टिचसुद्धा करावं लागणार आहे. तर स्टिचिंगचं पार्टसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, त्यांना लाईक करा. आणि हो, आपलं इंस्टाग्राम ID पण आहे, त्याच्यावरती सुद्धा मला फॉलो करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसं वाटलं मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तर तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय. बाय.